हं. आपला पहिला प्रश्न आहे, समकालीन साहित्य म्हणजे काय? साहित्याला नक्की समकालीन काय बनवते? याच्या अगदी मूळ व्याख्येनुसार सांगायचं तर ज्या काळात लेखक जगतो आणि लिहितो असतो ना, अगदी त्याच काळातील जिवंत अनुभवांचं चित्रण म्हणजे समकालीन साहित्य. अच्छा. हो. यात लेखकाच्या सभोवतालच्या सामाजिक वास्तवाचा, राजकीय आणि सांस्कृतिक बदलांचा थेट आविष्कार असतो. मराठीत साधारणपणे 1920 ते 1960 हा काळ याचा पाया मानला जातो. म्हणजे हे साहित्य एका आरशासारखं काम करते, येस. जे वाचकांना त्यांच्याच काळातील संघर्षाची जाणीव करून देते. अगदी तसंच. बरं, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपला दुसरा प्रश्न आहे, आधुनिकतावाद म्हणजे काय / टीप लिहा. आधुनिकतावाद समजून घेताना हे लक्षात घेतलं पाहिजे की ही केवळ काळाची नव्हे तर मूल्यांची संकल्पना आहे. मूल्यांची म्हणजे कशी? म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद, समता आणि स्वातंत्र्य ही याची महत्वाची मूल्ये आहेत. जेव्हा साहित्यात आधुनिकतावाद येतो तेव्हा तो परंपरेची जुनी चौकट मोडून मानवी अस्तित्वाचा शोध घेतो. बापरे, म्हणजे जुने नियम पूर्णपणे नाकारायचे. हो ना. भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी मराठीतील या आधुनिकतावादाचे एक अत्यंत सशक्त उदाहरण आहे. हो, आधुनिकतेकडून आता आपण थेट भूतकाळात जाऊया. आपला तिसरा प्रश्न आहे, प्राचीन साहित्य म्हणजे काय? तसं पाहिलं तर प्राचीन साहित्याचा काळ खूप मोठा आहे. म्हणजे 13व्या शतकापासून ज्यात महानुभाव आणि वारकरी संप्रदाय येतात ते 18व्या शतकापर्यंत म्हणजे पेशवाईच्या काळापर्यंत निर्माण झालेलं हे साहित्य आहे. अच्छा, आणि याचं स्वरूप कसं होतं? हे प्रामुख्याने पद्य म्हणजे कविता स्वरूपात होते आणि याचा मुख्य विषय ना धर्म, भक्ती आणि पारलौकिक सुख हा होता. म्हणजे देव आणि भक्तीवर जास्त भर होता. आता इतिहासातील एका विशिष्ट टप्प्यावरील आपला चौथा प्रश्न आहे. 1920 ते 1945 या कालखंडातील साहित्याचे विशेष किंवा भूमिका. हा काळ भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा होता. त्यामुळे साहजिकच साहित्यात मध्यमवर्गीय जाणीवांचं साहित्य निर्माण झाले. यात केवळ मनोरंजन नाही तर समाज प्रबोधन दोन्ही साधले गेले. नासी फडके आणि वि. स. खांडेकर यांच्यामुळे लघुकथा विकसित झाली आणि रविकिरण मंडळाने कौटुंबिक कविता खूप लोकप्रिय केल्या. अरे वा, म्हणजे साहित्याने खऱ्या अर्थाने समाजाशी नाळ जोडली. यानंतरचा आपला पुढचा पाचवा प्रश्न आहे, 1945 ते 1960 या कालखंडातील साहित्यविषयक भूमिका किंवा आढावा सांगा. काय आहे ना, दुसऱ्या महायुद्धामुळे जगभरातच अस्थिरता वाढली होती. हो, ते तर आहेच. त्यामुळे बासी मर्ढेकरांनी त्यांच्या नवकवितेतून यंत्रयुगातील भीषणता मांडली. तर दुसरीकडे गंगाधर गाडगीळ आणि व्यंकटेश माडगुळकरांनी नवकथेच्या माध्यमातून फक्त बाह्य वर्णन करण्यापेक्षा मानवी मनाचा ठाव घेतला. हा निव्वळ मनोरंजनाचा काळ उरला नाही तर तो खऱ्या वास्तवाचा शोध होता. म्हणजे साहित्याने बाह्य जगाकडून मानवी मनाच्या आत प्रवास सुरू केला. खूपच रंजक आहे हे. आता आपला सहावा प्रश्न, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी साहित्याचे स्वरूप कंसात 1947 नंतर. स्वातंत्र्यानंतर ना साहित्याची कक्षा प्रचंड विस्तारली. अनेक नवे प्रवाह उदयाला आले. जसे ग्रामीण साहित्य ज्यात शेती आणि संस्कृती आली, दलित साहित्य ज्यातून शोषित समाजाचा विद्रोह मांडला गेला आणि स्त्रीवादी साहित्य ज्याने स्त्रियांच्या प्रश्नांना स्वतंत्र स्थान दिले. प्रादेशिक आणि महानगरीय जीवनाचेही चित्रण याच काळात झाले. म्हणजे खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व स्तरांचा आवाज साहित्यात आला. आपला सातवा प्रश्न याच संदर्भात आहे, जनवाद ही संकल्पना स्पष्ट करा. जनवाद म्हणजे काय तर सामान्य लोकांच्या हिताचा आणि प्रश्नांचा विचार करणारी विचारधारा. अच्छा. हे साहित्य शोषित आणि कष्टकरी जनतेच्या बाजूने उभे राहते. यात प्रमाण भाषेपेक्षा लोककला आणि लोकभाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. समतावादी समाज निर्मिती हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. दलित आणि कामगार साहित्य हे याचेच उत्तम उदाहरण आहे. आता आपला आठवा प्रश्न आहे, मार्क्सवादाबद्दल माहिती किंवा टीप लिहा. आता हे स्पष्ट करूया की आपण इकडे कोणतेही राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत, केवळ साहित्यात याचा कसा प्रभाव पडला ते तटस्थपणे पाहत आहोत. नक्कीच. कार्ल मार्क्सच्या विचारांवर आधारित ही विचारधारा प्रामुख्याने वर्ग संघर्षावर भर देते. म्हणजे भांडवलदार विरुद्ध कामगार हा संघर्ष. साहित्यावर याचा असा परिणाम झाला की साहित्यात आर्थिक विषमतेचे चित्रण येऊ लागले आणि साहित्य हे समाज परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन मानले गेले. अण्णाभाऊ साठे
आणि नामदेव ढसाळ यांच्या लेखनात हा प्रभाव आपल्याला स्पष्ट दिसतो. बरोबर. आता आपण नव्या साधनांच्या आगमनाकडे वळूया. आपला 9वा प्रश्न आहे ब्रिटिश राजवटीचे भारतीय जीवनावर झालेले परिणाम. तसे तर अनेक परिणाम झाले, पण साहित्याच्या दृष्टीने सर्वात मोठा परिणाम म्हणजे छापखान्याचा शोध. अरे हो, छापखाना. हो, यामुळे मराठी साहित्यात कादंबरी, निबंध आणि चरित्र असे नवे गद्य साहित्य प्रकार रूढ झाले. ज्ञानाचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. म्हणजे छापखान्याने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली. याच्याशी जोडलेला आपला 10वा प्रश्न आहे अव्वल इंग्रजी कालखंडाची व्याख्या व वैशिष्ट्य. ब्रिटिश सत्तेच्या अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे 1818 ते 1874 हा काळ म्हणजे अव्वल इंग्रजी कालखंड. या काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शब्दकोश आणि व्याकरण तयार केले. गद्य लेखनाला आणि भाषांतरित साहित्याला म्हणजे इंग्रजी किंवा संस्कृतमधून मराठीत भाषांतर करण्याला सुरुवात झाली. वृत्तपत्रांची सुरुवात होऊन वैचारिक लेखनाचा पाया रचला गेला. बापरे, म्हणजे भाषा आणि विचारांचा पाया याच काळात पक्का झाला. आता 11वा प्रश्न 19व्या शतकातील 4 विचारवंत आणि उदारमतवादाचा पहिला उच्चार. बाळशास्त्री जरवित्रर, महात्मा ज्योतिराव फुले, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर हे ते 4 प्रमुख विचारवंत. आणि पाश्चिमात्य प्रभावातून आलेल्या उदारमतवादाचा म्हणजे स्वातंत्र्य आणि समतेचा पहिला स्पष्ट उच्चार बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यांच्या दर्पण या पत्रातून केला. क्या बात आहे. आता आपण साहित्याच्या कालखंडांच्या विभाजनाकडे येऊया. आपला 12वा प्रश्न आहे समकालीन साहित्याचे 2 कालखंड कोणते आणि ते का करण्यात आले. मगाशी आपण पाहिले तसे 2 कालखंड आहेत, 1920 ते 45 आणि 1945 ते 60. हो, पण हे असे 2 भाग का केले. कारण पहिला काळ हा गांधीयुगाचा आणि स्वप्नरंजनाचा होता. पण 45 नंतर महायुद्धाचे परिणाम आणि भीषणता अचानक वाढली. या दोन्ही काळातील साहित्यिकांची जीवनदृष्टी पूर्णपणे वेगळी असल्याने हे वर्गीकरण करावे लागले. अच्छा, म्हणजे परिस्थितीनुसार साहित्याचा सूर बदलला. साहित्याच्या इतिहासातील आपला 13वा प्रश्न आहे मराठी साहित्याचे वर्गीकरण कोणत्या सत्तांनी केले. अनेकदा ना साहित्याचा इतिहास राजकीय सत्तानुसार विभागला जातो. म्हणजे राजकारणाचा साहित्यावर प्रभाव पडतो तर. अगदी बरोबर. जसे यादव काळ, ज्याला सुवर्णकाळ म्हणतात, कारण ज्ञानेश्वर याच काळात झाले. मग बहमणी किंवा सुलतानी काळ, ज्यात संतांनी साहित्य टिकवले. शिवकाळ, ज्यामध्ये वीररस व राष्ट्रप्रेम आले. पेशवाई काळ, जिथे लावणी आणि पोवाडा यांना राजाश्रय मिळाला. आणि ब्रिटिश काळ, ज्यात आधुनिक गद्य आले. खूपच स्पष्टपणे मांडणी केली आहे याची. आता आपला 14वा प्रश्न थोडा वेगळ्या दाटणीचा आहे. विज्ञानवादी साहित्य म्हणजे काय. विज्ञानातील शोध किंवा भविष्यातील शक्यतांचा आधार घेऊन केलेला कल्पनाविलास म्हणजे विज्ञानवादी साहित्य किंवा सायन्स फिक्शन. यात कुठलीही जादू नसून अतिशय तर्कसंगत शास्त्रीय कारणे असतात. मानवी मर्यादांचा शोध घेणं हा याचा उद्देश असतो. जयंत नारळीकर आणि निरंजन घाटे यांनीही मराठीत खूप लोकप्रिय केले. म्हणजे हे निव्वळ मनोरंजनासाठी नसून वाचकांमध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी असते. हो ना. आता आपला 15वा प्रश्न आहे निबंधमाला यावर टीप लिहा. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी 1874 मध्ये हे मासिक सुरू केले. अच्छा. यातून परकीय सत्तेवर जोरदार टीका केली गेली आणि मराठी भाषेची ताकद आणि अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे काम झाले. याची शैली अतिशय प्रभावी आणि अलंकारिक होती. म्हणजे विचारांची लढाई शब्दांच्या माध्यमातून. आता 16वा प्रश्न आहे मराठी लघु अनियतकालिकांची चळवळ याविषयी माहिती द्या. 1950 आणि 60च्या दशकातनं प्रस्थापित साहित्याविरुद्ध एक विद्रोह म्हणून ही चळवळ आली. विद्रोह. हो, ही नियतकालिके आकाराने लहान आणि अनियमित होती. शब्द, असो, वाचा ही यातली काही महत्वाची नावे. यांनी साहित्यात आधुनिकतावाद रुजवला आणि अतिशय नवे आशय प्रयोग केले. अरे वा, प्रस्थापितांना दिलेला हा एक मोठा धक्का होता तर. आता आपला 17वा प्रश्न आहे कोणत्याही 5 कादंबरीकारांची नावे लिहा. ही नावे खूप मोठी आहेत. 1. वि. स. खांडेकर, ज्यांनी ययाती लिहिली. 2. भालचंद्र नेमाडे, ज्यांची कोसला प्रसिद्ध आहे. 3. व्यंकटेश माडगुळकर, ज्यांनी बनगरवाडीतून ग्रामीण चित्रण केले. 4. वि. वा. शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज, ज्यांची वैष्णव कादंबरी आहे. आणि 5. रणजित देसाई, ज्यांनी स्वामी ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली. या 5ही लेखकांनी मराठी कादंबरी खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर नेली. खरंच
ही सगळीच नावे मराठी साहित्यातील रत्न आहेत. आता 18वा प्रश्न. नव्या लघुकथेची 5 वैशिष्ट्ये सांगा. याची 5 वैशिष्ट्ये अशी आहेत. पहिलं म्हणजे मानसिक वेध, म्हणजे मनातील गुंतागुंत मांडणे. दुसरं वास्तववाद, ज्यात कठू सत्य मांडलं जातं. तिसरं सुटी रचना, म्हणजे पारंपरिक सुरुवात मध्य शेवट नसणे. अच्छा, म्हणजे थेट कथेत प्रवेश. बरोबर. चौथा म्हणजे अनौपचारिक भाषाप्रयोग. आणि 5वं वैशिष्ट्य म्हणजे अर्थांची घनता, म्हणजे कथा लहान असूनही त्यातून अनेक विचार निर्माण करणे. वैशिष्ट्ये कोणती? त्यांनी प्रामुख्याने मानदेशातील ग्रामीण जीवनाचे आणि माणसांच्या संघर्षाचे चित्रण केलंय. त्यांच्या लेखनात एक प्रकारचा संयम आणि तटस्थता असते. प्रसंगाचे हुबेहूब चित्र उभे करणारी शैली आणि प्राण्यांच्या स्वभावाचे प्रभावी चित्रण हे त्यांचं खास वैशिष्ट्य. 70 हा कथासंग्रह याचंच एक उदाहरण आहे. म्हणजे रडारडी न करता अगदी तटस्थपणे वास्तव मांडायचे. आणि आता आपल्या या सखोल विश्लेषणातील शेवटचा 20वा प्रश्न. कोसला कादंबरीचं वेगळेपण सांगा. कोसला ही मानवी अस्तित्वाचा प्रश्न मांडणारी पहिली आधुनिक कादंबरी आहे. यात तरुणांच्या मनातील अस्वस्थता आणि प्रस्थापित व्यवस्थेबद्दलचा स्पष्ट नकार आहे. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे ही कादंबरी एका डायरीच्या स्वरूपात असून ती व्याकरणाचे सगळे नियम मोडून अगदी बोलचालीच्या भाषेत लिहिली गेली आहे. साहित्याच्या प्राचीन काळापासून ते आपला पहिला प्रश्न आहे, समकालीन साहित्य की जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचं वेगळेपण स्पष्ट करा. जी.ए. कुलकर्णी. आता हे वेगळेपण शोधायला गेलो ना, तर मला कायम एक उपमा आठवते. जी.ए. यांच्या कथा म्हणजे एका रहस्यमय आणि चक्रावून टाकणाऱ्या भूलभुलैयासारख्या असतात. तिथे एकदा शिरलो की आपण एका वेगळ्याच गूढ जगात हरवून जातो. हो, आणि तो भूलभुलैया का वाटतो याचं एक ठळक कारण आहे. जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचं वेगळेपण समजून घेताना 3 प्रमुख मुद्दे समोर येतात. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानवी नियतीचा वेध. अच्छा, म्हणजे नियतीची ताकद. हो, मानवी जीवनात नियतीची जी अपरिहार्यता असते ना, तिचा अत्यंत प्रभावीपणे ते वेध घेतात. माणूस कितीही मोठा असला, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी एका अदृश्य नियतीपुढे तो कसा हतबल असतो हे त्यांच्या कथांमधून खूप प्रकर्षाने दिसतं. बापरे, हे खूपच गंभीर आहे. अगदी. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रूपकात्मकता. त्यांच्या कथा या फक्त साध्या सरळ गोष्टी नसतात. उदाहरणार्थ काजळमाया किंवा रक्तचंदन या कथांमधून मानवी मनातील अंधार आणि जीवनातील गूढ प्रश्नांचं अतिशय टोकदार असं रूपकात्मक दर्शन घडतं. म्हणजे फक्त वरवरची गोष्ट नाहीये ती. मुळीच नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी. त्यांची शब्दकळा इतकी समर्थ आहे की ती वाचकाला रोजच्या जगातून एका पूर्णपणे वेगळ्या, अस्वस्थ करणाऱ्या जगात नेऊन सोडते. म्हणजेच त्यांच्याकडे मानवी हतबलता मांडण्याची एक वेगळीच ताकद होती. बरं, आता जी.ए. यांच्या या गूढ आणि रहस्यमय विश्वातून आपण थोडं बाहेर पडूया आणि थेट रोजच्या वास्तववादी कौटुंबिक जगात येऊया. इथे आपल्या संदर्भांमधून जो पुढचा मुद्दा समोर येतो तो असा आहे की प्रिया तेंडुलकर यांच्या लग्न या कथेचा आढावा घ्या किंवा तिचं महत्त्व स्पष्ट करा. प्रिया तेंडुलकरांची ही कथा खूपच महत्त्वाची आहे. या कथेचा आढावा घ्यायचा झाला तर लग्न ही कथा स्त्री-पुरुष संबंधांच्या एका अत्यंत नाजूक पण तितक्याच कोरड्या वास्तवावर प्रकाश टाकते. कोरडं वास्तव म्हणजे कसं? म्हणजे बघा, या कथेतून प्रिया तेंडुलकर यांनी मध्यमवर्गीय जीवनाचं जे वास्तव मांडले ना, कथेचा मुख्य गाभा आहे विवाहित जीवनातील ताणतणाव. लग्नानंतरच्या नात्यात जी एक प्रकारची साचेबद्धता येते, दोघांच्यात जी भावनिक पोकळी निर्माण होते आणि ज्यातून ती भयंकर संवादहीनता वाढीस लागते, त्याचं खूप अचूक चित्रण यात येतं. हो ना, आजकाल हे खूप पाहायला मिळतं. अगदी बरोबर. आणि या कथेचं महत्त्व असं की आधुनिक काळातील स्त्रीच्या वाटेला येणारं जे एकाकीपण आहे ते यात अतिशय प्रभावीपणे टिपलं आहे. त्यांची जी टोकदार आणि उपरोधिक लेखनशैली आहे ना, ती या संवादांमधील फोलपणा अगदी अचूक पकडते. खरंय. आता आजच्या काळात जिथे आपण नैतिकतेचे संदर्भ खूप वेगाने बदलताना पाहतो, तिथे हा पुढचा मुद्दा मला फार रंजक वाटतो. तो विचारतो की साधू आण्याची गोष्ट या कथेचा आशय लिहा. एका बाजूला आधुनिक ताणतणाव आणि दुसरीकडे ही कथा. या कथेचा आशय नेमका काय सांगतो? हा आशय आपल्याला मुद्दाम जुन्या काळात घेऊन जातो. साधू आण्याची गोष्ट ही पारंपरिक अशी असलेली कथा आहे. अच्छा, म्हणजे जुन्या धाटणीची. हो, ती प्रामुख्याने जुन्या साहित्यातील किंवा लोककथेच्या ढाच्यावर आधारित आहे. या कथेचा मुख्य उद्देश नैतिक मूल्य ठळक करणे हा आहे. व्यापारात सचोटी असावी,
संकटकाळी माणसाचा देवावरील विश्वास ढाळू नये आणि शेवटी सत्याचाच विजय होतो, अशी ही अतिशय सरळ मांडणी आहे. पण यात काही सामाजिक संदर्भही आहे का? नक्कीच आहे. तत्कालीन समाजातील व्यापाराच्या पद्धती, लोकांच्या धार्मिक समजुती आणि अतिशय साध्या ओघवत्या भाषेतून उलगडणारे मानवी स्वभाव यांचं प्रतिबिंब या कथेत आपल्याला पाहायला मिळतं. छान. आता पारंपरिक गोष्टींकडून आणि नैतिकतेच्या पाठांकडून आपण समाजाच्या अत्यंत दाहक आणि प्रखर वास्तवाकडे वळणार आहोत. इथला आपला क्रमानुसार पुढचा प्रश्न असा आहे की बाबूराव बागुल यांच्या कथेविषयी थोडक्यात लिहा. जेव्हा आपण बागुल वाचतो तेव्हा एक वेगळीच धग जाणवते. होय, कारण बाबूराव बागुल म्हणजे दलितांच्या विद्रोहाचा आवाज. ते अत्यंत क्रांतिकारी कथाकार आहेत. जेव्हा मी जात चोरली होती यांसारख्या कथांमधून त्यांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेला अक्षरशः हादरा दिला. हादरा दिला म्हणजे त्यांनी नेमकं काय मांडलं? त्यांच्या कथेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते समोर आणत असलेलं नग्न वास्तव. झोपडपट्ट्यांमधील जीवन, तिथली भीषण गरिबी, पोटाची भूक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले अमानुष जातीय अत्याचार यांचं अत्यंत दाहक वास्तव ते मांडतात. बापरे. आणि हे सर्व मांडताना त्यांची जी सामर्थ्यशाली भाषा आहे ती फार महत्वाची ठरते. त्यांची भाषा ही रांगडी आणि आक्रमक आहे. या भाषेनेच मराठी कथेला मध्यमवर्गीय आणि पांढरपेशी चौकटीतून बाहेर खेचलं आणि तिला शोषित माणसाचा खरा चेहरा दिला. अंगावर काटा आणणारा हे वास्तव आहे खरंच. आता आपण कथेच्या या स्वरूपातून थोडं पुढे जाऊन कादंबरीच्या विस्तृत विश्वात प्रवेश करूया. या पुढच्या टप्प्यावर एक फार सुंदर विचार समोर येतोय. बनगरवाडी या कादंबरीचा आशय स्पष्ट करा. बनगरवाडीचा विचार करताना मला एकच गोष्ट दिसते, निसर्गाने स्वतः उभी केलेली आणि नंतर निसर्गानेच विस्कटून टाकलेली एक वस्ती. क्या बात आहे. खूप छान उपमा दिलीत तुम्ही. आणि तो विस्कटलेपणाच या कादंबरीचा मूळ गाभा आहे. व्यंकटेश माडगुळकर यांची ही कादंबरी मानदेशातील जीवनाचं अत्यंत जिवंत चित्रण करते. मानदेशातील जीवन? हो, सातारा जिल्ह्यातील एका अतिशय दुर्गम धनगर वस्तीची ही कथा आहे. या कादंबरीतला मुख्य आशय आहे संघर्ष. निसर्गाची अत्यंत टोकाची प्रतिकूलता, भीषण दुष्काळ आणि केवळ जगण्यासाठी चाललेला मानवी संघर्ष यात दिसतो. याला एक वेगळा आयाम मिळतो तो शिक्षक आणि गाव या संबंधातून. गावात आलेला एक बाहेरचा शिक्षक आणि त्याच्या नजरेतून उलगडणारी ती संपूर्ण संस्कृती आपण पाहतो. पण सर्वात विषण्ण करणारा भाग म्हणजे या कादंबरीचा शेवट. दुष्काळामुळे त्या संपूर्ण गावाचं विखुरणं, ती वस्ती उठून जाणं हे वाचकाला आतून पूर्णपणे हलवून सोडतं. खरंच एका संपूर्ण गावानंतर आता एका कुटुंबाच्या संघर्षाकडे आपल्याला पाहायचंय. इथला पुढचा मुद्दा आहे धग कादंबरीची वैशिष्ट्य व वेगळेपण लिहा. आता धग म्हणजे उष्णता किंवा झळ या कादंबरीत ती कशी जाणवते? उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी म्हणजे ग्रामीण जीवनातील दाहकतेचा एक अतिशय प्रखर नमुना आहे. ग्रामीण भागात जे कष्टकरी जीवन आहे तिथल्या दारिद्र्याची जी धग असते ती यातून पदोपदी जाणवते. आणि याचं वेगळेपण काय सांगाल? याचं वेगळेपण हे आहे की यात ग्रामीण निसर्गाचं कोणतंही रम्य किंवा आल्हाददायक वर्णन नाहीये. त्याऐवजी जगण्याची जी भीषणता आहे ती त्यांनी जशीच्या तशी मांडली आहे. त्यामुळेच ती एक अस्सल प्रादेशिक आणि वास्तववादी साहित्यकृती ठरते. अच्छा, म्हणजे भाषेचाही यात मोठा वाटा असेल? नक्कीच. यात वापरलेली वऱ्हाडी बोलीभाषा अधिक जिवंतपणा आणते. आणि यातील कौटुंबिक संघर्ष तर पाहण्यासारखा आहे. केवळ उदरनिर्वाहासाठी एका कुटुंबाचा चाललेला आटोकाट प्रयत्न आणि त्यात होणारी त्यांची प्रचंड ओढाताण त्यांनी अतिशय बारकाव्याने टिपली आहे. कुटुंबाच्या या संघर्षानंतर पुन्हा एकदा मानवी मनाच्या अंधाऱ्या आणि गूढ कोपऱ्यात जाणारा हा आपला पुढचा प्रश्न आहे. तो विचारतो की रात्रकाळी घागरकाळी या कादंबरीचे अनुभव विश्व कसे आहे? चित्रियंग खानोलकर यांची ही कादंबरी आहे आणि या कादंबरीचं अनुभव विश्व पूर्णपणे गूढ आणि रहस्याने भरलेलं आहे. म्हणजे काहीसं भीतीदायक? हो, तसंच काहीसं. मानवी मनात ज्या काही गूढ, अनाकलनीय आणि भीतीदायक जाणीवा असतात त्यांचा वेध ही कादंबरी घेते. याला पार्श्वभूमी आहे ती कोकणी वातावरणाची. अच्छा, कोकण. बरोबर. कोकणातील निसर्ग, तिथल्या अंधश्रद्धा आणि एक प्रकारचा अंगावर येणारा एकाकीपणा यातून हे वातावरण तयार होतं. या कादंबरीचा मूळ आशय पाहिला तर तो मानवी वासना, क्रौर्य आणि नियती यांच्या अतिशय गुंतागुंतीच्या खेळाचा आहे. खानोलकरांची भाषा अत्यंत काव्यमय असली तरी ती आतून अस्वस्थ करणारी आहे. कोकणातील या गूढतेकडून आपण पुन्हा एकदा मातीकडे येऊया. पुढचा प्रश्न आहे, आनंद यादव यांच्या ग्रामीण कादंबऱ्यांची नावे लिहा.
आनंद यादव यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये सर्वात आधी आणि अत्यंत महत्वाचं नाव येतं ते झोंबीचं. हो, झोंबी खूपच गाजलेली कादंबरी आहे. अगदी. ही त्यांची अतिशय गाजलेली आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. त्यानंतर नांगरणी, जो झोंबीचाच पुढील भाग आहे. तसेच घरभिंती आणि काचवेल याही त्यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या आहेत. आणि यांचा मुख्य विषय काय होता? या सर्व कादंबऱ्यांमधून त्यांनी ग्रामीण समाजातील बदल, शिक्षणासाठी करावी लागणारी प्रचंड धडपड आणि कष्टकरी मुलांची होणारी ओढाताण अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. ग्रामीण जीवनानंतर आता स्त्रियांच्या जाणीवा अत्यंत मुक्तपणे मांडणाऱ्या एका लेखिकेबद्दलचा प्रश्न समोर येतो. प्रश्न असा आहे, गौरी देशपांडे यांच्या स्त्री जीवनाचं चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या कोणत्या? गौरी देशपांडे यांनी त्यांच्या साहित्यातून अत्यंत ठाम विचार मांडले आहेत. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या आहेत एक एक पान गळावया, ज्यामध्ये त्यांनी मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंत उलगडली आहे. दुसरी आहे कार्तिकी. कार्तिकीचा विषय काय आहे? कार्तिकी ही स्त्रियांच्या भावविश्वाचा अतिशय तरळ आणि सूक्ष्म वेध घेते. आणि तिसरी म्हणजे तेरुओ, आणि इतर ज्यातून स्त्री-पुरुष संबंधांमधील नवे आणि काहीसे अनपेक्षित पदर समोर येतात. म्हणजे त्यांनी खूप मोकळेपणाने लेखन केलंय. हो ना. त्यांच्या साहित्याचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांची लैंगिकता आणि स्वतःच्या अस्तित्वाचा शोध हे विषय कोणत्याही संकोचाशिवाय अत्यंत मोकळेपणाने मांडले आहेत. आता आपण थेट महानगराच्या वेगवान आणि गुंतागुंतीच्या आयुष्याकडे वळतोय. पुढचा मुद्दा आहे सुभाष भेंडे यांच्या कादंबऱ्यांची नावे व विवेचन सांगा. सुभाष भेंडे यांनी प्रामुख्याने मध्यमवर्गीय जीवनावर आणि त्यातही मुंबई गोव्याच्या पार्श्वभूमीवर लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख कादंबऱ्या म्हणजे जॉगिंग पार्क, चक्रव्यूह आणि उद्या. आणि या कादंबऱ्यांमधून ते काय सांगतात? याचं विवेचन करायचं तर आधुनिक महानगरीय जीवनात ज्या विसंगती आहेत, माणसात जी प्रचंड मोठी स्पर्धा आहे आणि त्यातून निर्माण होणारे जे नवीन प्रश्न आहेत, ते त्यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत मांडले आहेत. शहराचा विचार करत असतानाच विकासाच्या नावाखाली जे घडतं त्यावर प्रकाश टाकणारा आपला पुढचा प्रश्न आहे. विकासाची नेमकी किंमत कोण मोजतो? हा विचार इथे समोर येतो. विश्वास पाटील यांच्या झाडाझडती कादंबरीचं विवेचन करा. झाडाझडती ही कादंबरी धरणग्रस्तांची समस्या अतिशय प्रखरपणे मांडते. विकासासाठी धरण बांधलं जातं, पण त्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचा जो संघर्ष असतो, त्यांच्या ज्या वेदना असतात, त्यावर ही कादंबरी उभी आहे. म्हणजे शासनाची भूमिका यात कशी दाखवलीये? यात शासकीय अनास्था स्पष्टपणे दिसते. लोकांची जमीन हिरावून घेतल्यावर त्यांच्या पुनर्वसनाचे जे अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात, त्याचं हे दाहक चित्रण आहे. या कादंबरीचं महत्त्व हे आहे की ही एक उत्तम संशोधनपर आणि वास्तववादी कादंबरी असून तिने पर्यावरण आणि मानवी हक्कांच्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने एक आवाज मिळवून दिला. आत्तापर्यंतच्या चर्चेत आपण अनेक प्रदेश पाहिले, मानदेश पाहिला, कोकण पाहिला, विदर्भ पाहिला. पण आता तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर आपला पुढचा प्रश्न विचारतो की प्रादेशिक कादंबरी म्हणजे काय? प्रादेशिक कादंबरीची व्याख्या अशी करता येईल की ज्या कादंबरीत एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशाचं, तिथल्या लोकजीवनाचं, संस्कृतीचं आणि बोलीभाषेचं अत्यंत सविस्तर आणि अस्सल चित्रण असतं, तिला प्रादेशिक कादंबरी म्हणतात. म्हणजे तो प्रदेश खूप महत्वाचा असतो. अगदी. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रदेश केवळ एक मागची पार्श्वभूमी म्हणून राहत नाही, तर तो प्रदेश स्वतःच त्या कादंबरीतील एक महत्त्वाचं पात्र असल्यासारखा वागतो. अच्छा, याची काही उदाहरणे? याची उत्तम उदाहरणे द्यायची तर मगाशी म्हटल्यासारखं व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी, जिथे मानदेश हे पात्र बनतं, किंवा गोनी दांडेकरांच्या कादंबऱ्या, ज्यातून कोकण किंवा मावळ साक्षात उभा राहतो. आता आपण साहित्य प्रकाराच्या अगदी मुळाकडे जाणाऱ्या एका संकल्पनेकडे वळतोय. इथला मुद्दा आहे कथा. ही संकल्पना स्पष्ट करा. याला मला अशी उपमा द्यायला आवडेल की कादंबरी म्हणजे जर 2-2.5 तासांचा पूर्ण लांबीचा चित्रपट असेल, तर कथा म्हणजे कमी वेळात अतिशय मोठा परिणाम साधणारा एखादा उत्तम लघुपट आहे. क्या बात है. खूप समर्पक उपमा आहे ही. आणि या लघुपटाची ताकद त्याच्या अचूकतेत असते. कथेची व्याख्या सांगायची तर कमीत कमी पात्रांच्या आणि प्रसंगांच्या माध्यमातून मानवी जीवनातील एखादा महत्त्वाचा अनुभव किंवा पैलू परिणामकारकपणे मांडणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. आणि कथेचे मुख्य घटक कोणते असतात? कथेचे काही मुख्य घटक असतात, जसे की कथानक, पात्रे, वातावरण निर्मिती, संघर्ष आणि एक निश्चित असा शेवट.
तिचं स्वरूप बघितलं तर ती कादंबरीपेक्षा आकाराने नक्कीच लहान असते, पण ती एका विशिष्ट बिंदूवर लक्ष केंद्रित करून वाचकाच्या मनावर खोलवर परिणाम करते. मराठीत लघुकथा, नवकथा, ग्रामीण कथा असे तिचे विविध प्रकार आहेत. कथा आणि कादंबरीच्या या विश्वानंतर आता आपण कवितेच्या जगातील बदलांचा वेध घेणारा प्रश्न पाहूया. आपला क्रमानुसार प्रश्न असा आहे की नवकवितेची 5 वैशिष्ट्ये सांगा. आता मला फक्त यादी नकोय, तर ही वैशिष्ट्ये का आली हेही समजून घ्यायचं आहे. हो, नक्कीच. नवकवितेची ही 5 वैशिष्ट्ये मानवी जीवनातील बदलांतून आली आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद. नवकवितेत पारंपरिक स्वप्नरंजन नाकारून जगण्यातील दाहक वास्तव मांडलं गेलं. दुसरं म्हणजे मानवी मनाचा वेध. म्हणजे बाह्य निसर्गापेक्षा मनावर जास्त भर. अगदी बरोबर. केवळ बाह्य वर्णनापेक्षा मानवी मनातील अस्वस्थता, एकाकीपणा आणि वैफल्य टिपण्यावर जास्त भर दिला गेला. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रतिमासृष्टी. जुन्या पारंपरिक उपमा आता अपुऱ्या पडत होत्या, त्यामुळे यंत्रयुगातील नव्या आणि धक्कादायक प्रतिमांचा वापर सुरू झाला. बापरे, म्हणजे जुन्या संकल्पना मोडल्या गेल्या. हो. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे दुर्बोधता. कवीच्या मनातील गुंतागुंत इतकी सूक्ष्म होती की तिची मांडणी वाचकाला काही वेळा समजण्यास कठीण किंवा दुर्बोध वाटू लागली. आणि 5वं वैशिष्ट्य म्हणजे मुक्त छंद. आधुनिक जगण्याचे ताणतणाव जुन्या छंदवृत्ताच्या कडक नियमांत बसत नव्हते, त्यामुळे ही कविता मुक्त छंदात अत्यंत प्रवाहीपणे लिहिली जाऊ लागली. आधुनिकतेच्या या रेट्यातही ज्यांनी निसर्गाचा हात सोडला नाही, अशा एका मोठ्या कवीबद्दलचा आपला पुढचा प्रश्न आहे. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील निसर्ग प्रतिमा आणि त्यांचे कविता संग्रह सांगा. पाडगावकरांच्या कवितेत निसर्ग हा मानवी भावनेचा एक जिवंत आणि अविभाज्य भाग म्हणून येतो. त्यांच्या निसर्ग प्रतिमा अत्यंत विलोभनीय आहेत. त्यांनी श्रावण, डोंगर, पाऊस आणि फुलांच्या माध्यमातून प्रेमाच्या आणि आनंदाच्या अतिशय उत्कट प्रतिमा उभ्या केल्या आहेत. आणि त्यांचे कविता संग्रह कोणते? त्यांचे प्रमुख कविता संग्रह पाहिलेत तर धारानृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदूषक आणि सलाम हे क्रमाने सांगता येतील. त्यांच्या सुरुवातीच्या कवितेत निसर्ग आणि प्रेमाचा हळवारपणा होता, पण नंतरच्या काळात सलामसारख्या संग्रहातून प्रखर राजकीय आणि सामाजिक उपरोधही अत्यंत ताकदीने दिसून येतो. ज्या नवकवितेची आपण मगाशी चर्चा केली, त्या आधुनिक कवितेचं मूळ जिथून सुरू झालं, तो आपला पुढचा प्रश्न आहे. केशवसुतांच्या कवितेचं वेगळेपण सांगा. केशवसुतांना आधुनिकतेचे जनक मानले जाते. हे त्यांचं सर्वात मोठं वेगळेपण. त्यांनी मराठी कवितेला जुन्या आध्यात्मिक आणि ऐतिहासिक चौकटीतून बाहेर काढलं. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिवाद. व्यक्तिवाद म्हणजे स्वतःबद्दल लिहिणं. हो, कवितेत स्वतःच्या मनातील उत्कट भावना ठामपणे मांडणारा मी केशवसुतांनीच सर्वप्रथम आणला. आणि तिसरा भाग म्हणजे त्यांचे क्रांतिकारी विचार. तुतारी किंवा नवा शिपाई यांसारख्या कवितांतून त्यांनी थेट सामाजिक क्रांतीचा पुकार केला आणि विषमतेवर प्रहार केला. आधुनिक कवितेतील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणाचा प्रश्न आता आपण घेतोय. प्रश्न असा आहे, मर्ढेकरांची कविता ही अतिशय आत्मनिष्ठ आहे, हे कसे? आता इथे थांबून मला विचारायचं आहे की आत्मनिष्ठ म्हणजे नक्की काय? ते स्वतःच्याच कोशात अडकले होते का, की त्यांना बाह्य जगाशी काही देणं घेणं नव्हतं? नाही, ते स्वतःच्या कोशात अडकले नव्हते, तर त्यांनी बाह्य जगाचा परिणाम स्वतःच्या मनावर कसा होतो याचा स्वतःचा शोध घेतला. त्यांच्या कवितेतून मनातील तुटलेपण आणि अस्वस्थतेचा वेध त्यांनी घेतला. यात महानगरीय वैफल्य प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे मुंबईसारख्या शहराचा परिणाम. अगदी बरोबर. मुंबईसारख्या शहरातील यंत्रवत जगणं आणि त्यातून येणाऱ्या माणसाचा प्रचंड एकाकीपणा त्यांनी आत्मनिष्ठपणे मांडला. आणि यासाठी त्यांनी नवे शब्द शोधले. स्वतःच्या अस्वस्थ आणि नव्या अनुभवांना मांडण्यासाठी जुन्या शब्दांना नवे अर्थ दिले. ही कविता म्हणजे एका संवेदनशील मनाचा स्वतःशीच चाललेला एक संवाद आहे. म्हणूनच ती अतिशय आत्मनिष्ठ ठरते. मुंबईच्या त्या यंत्रवत आणि सिमेंटच्या जगण्यातून आपल्याला पुन्हा एकदा थेट काळ्या मातीत घेऊन जाणारा हा पुढचा प्रश्न आहे ना. धो महानोर यांची कविता, या कवितेचा आशय काय आहे? महानोर यांच्या या कवितेत निसर्ग आणि माती यांचं अतूट नातं आहे. या कवितेचा मुख्य आशय असा आहे की ते काव्य निर्मितीची प्रक्रिया निसर्गाशी जोडतात. निसर्गातील हिरवळ, रानातले वारे आणि मातीचा गंध यातूनच कविता जन्म घेते. किती सुंदर विचार आहे हा. हो ना.
त्यांच्यासाठी कविता ही केवळ कागदावरचे शब्द नसून ती निसर्गातील एक जिवंत घटक आहे, जो कष्टकरी माणसाच्या जीवनाशी पूर्णपणे समरस झालेला आहे. आता आपण थोडं भूतकाळात साधारण 1923च्या काळात जाऊया. इथला प्रश्न विचारतो की रवी किरण मंडळातील कवींची नावे सांगा. 1923 मध्ये पुण्यात या मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने सर्वात मोठं काम कोणतं केलं असेल तर त्यांनी कवितेला सर्वसामान्यांच्या घराघरात पोचवलं. अच्छा, म्हणजे कविता सोपी केली. हो, यातील प्रमुख 7 कवींची नावे अशी आहेत: 1 माधव जुलियन, 2 यशवंत, 3 गिरीश, 4 विठ्ठलराव घाटे, 5 श्रीबा रानडे, 6 मनोरमा रानडे आणि 7 ग ल ठोकळ. या कवींनी प्रेम, कुटुंब आणि निसर्ग या विषयांवर अतिशय साधी आणि रसाळ कविता लिहिली. आणि आता आपण आलो आहोत आजच्या या चर्चेतील अगदी शेवटच्या आणि एका अत्यंत वेगळ्या विचारधारेच्या प्रश्नाकडे, तो म्हणजे मुक्तिबोध यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगा. शरदचंद्र मुक्तिबोध यांची कविता मार्क्सवादी विचारांवर आधारित आहे. त्यांच्या कवितेचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बांधिलकी. त्यांच्या कवितेतून शोषित, कष्टकरी जनतेच्या संघर्षाचा आणि क्रांतीचा हुंकार ऐकू येतो. म्हणजे एक प्रकारची सामाजिक बांधिलकी. होय. दुसरं वैशिष्ट्य आहे वैचारिकता. ती केवळ भावनाप्रधान नाही, तर सत्याची जाणीव हा तिचा केंद्रबिंदू आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे सामर्थ्यशाली शब्दकळा. गंभीर आशयाला पेलण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रगल्भ शब्दांचा वापर केला आहे. खरोखरच आज आपण जी.ए. कुलकर्णी यांच्या कथेचं वेगळेपण स्पष्ट करा. जी.ए. कुलकर्णी. आता हे 41 कवी ग्रेस यांचे साहित्य व आत्ममथनाची वैशिष्ट्ये कंसात 2022. तर सांगा, ग्रेस यांच्या शब्दात असं काय होतं? कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे हे मराठी साहित्यातील एक अजब रसायन आहे. त्यांच्या साहित्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गूढ आणि दुःखात्मक कविता. आता या प्रश्नात जो आत्ममथन हा शब्द आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. आत्ममथन म्हणजे स्वतःच्याच आत डोकावून पाहणे. ग्रेस यांच्या कवितेत मृत्यू, काळोख, दुःख आणि विरहाच्या प्रतिमांचा अत्यंत प्रभावी वापर दिसतो. म्हणजे ते सरळ सरळ वास्तव मांडत नाहीत तर? अगदी बरोबर. ते उघड्या डोळ्यांनी दिसणारं वास्तव लिहित नाहीत, तर मानवी मनाच्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात चाललेला जो संघर्ष आहे ना, तो मांडतात. म्हणूनच त्यांचे अर्थ चटकन लागत नाहीत. बरोबर. याला जोडून मला एक सांगावंसं वाटतं की त्यांची संध्याकाळच्या कविता वाचताना अर्थपूर्ण समजला नाही तरीही त्यात एक विलक्षण संगीतमयता जाणवते. हो हो. म्हणजे एखाद्या गुंतागुंतीच्या पण अतिशय सुंदर रागासारखं हे आहे. तो राग तांत्रिकदृष्ट्या समजला नाही तरी त्याचे स्वर तुम्हाला भुरळ घालतातच. अगदी अचूक निरीक्षण आहे हे. तो अर्थाचा दुसरपणा आणि शब्दांची लय हेच त्यांच्या कवितेचं खरं सामर्थ्य आहे. आणि या लयीचा विचार केला की आपण पुढच्या टप्प्यावर येतो. हो, आणि तोच आपला पुढचा प्रश्न आहे. स्लाइड 42. भावकवितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कंसात 2018. तर भावकविता म्हणजे नेमकं काय? भावकविता ही नावाप्रमाणेच भावनांचा एक उत्कट आणि वैयक्तिक आविष्कार असते. तिचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे ती पूर्णपणे भावनाप्रधान असते. अच्छा. कवीच्या मनातील तीव्र दुःख किंवा आनंद यात असतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तिची लय आणि गेयता, म्हणजे ती सहज गायली जाऊ शकते. गाण्यासारखी असते ती. हो. आणि तिसरा मुद्दा म्हणजे ती आकाराने लहान असते, कारण ती एखाद्या मोठ्या कथेवर नाही तर एका विशिष्ट क्षणाच्या अनुभवावर केंद्रित असते. आणि शेवटी कल्पनाशक्ती, मोजक्या शब्दांतून चित्र उभं करणं. म्हणजे कमीत कमी शब्दांत भावनांचा मोठा विस्फोट. पण जेव्हा हीच कविता समाजाचा दुःखाचा आवाज बनते तेव्हा तिचं रूप कसं बदलतं हे समजण्यासाठी आपण वळूया स्लाइड 43 कडे. प्रश्न आहे 43. वामन निंबाळकर यांच्या कवितांचे विशेष सांगा. कंसात 2018. वामन निंबाळकर हे दलित कवितेतील एक अत्यंत महत्वाचं नाव आहे. त्यांची कविता या मवाळ भावकवितेच्या चौकटीत अजिबात बसत नाही. म्हणजे ती थोडी आक्रमक असते का? हो, नक्कीच. त्यांच्या कवितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अनुभव आणि विद्रोह. पिढ्यानपिढ्या शोषित समाजाने जो अन्याय सोसलाय ना, त्याचा अत्यंत प्रखर संताप त्यांच्या लेखनातून येतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते आपला संताप मांडण्यासाठी कोणतेही अवघड किंवा संस्कृत प्रचूर शब्द वापरत नाहीत. त्यांची साधी शब्दकळा हेच त्यांचं मोठं अस्त्र आहे. अरे वाह! सामान्य माणसांच्या भाषेतील साधी शब्दकळा, साध्या शब्दांतून क्रांती कशी होते याचं हे उत्तम उदाहरण आहे. चला आता पुढे जाऊया स्लाइड 44.
44, 1980-90च्या दशकातील कवींची नावे लिहा, कंसात 2022. नुसती नावे नकोत, या दशकाने काय भूकंप आणला तेही सांगा. हो, हे दशक खूप उलथापालथीचं होतं. कवींची नावे सांगायची तर वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, अनुराधा पाटील, प्रकाश जाधव आणि तुळसी परब. ही सगळी मोठी नावं आहेत. अगदी. आणि भूकंप कोणता आला तर 90च्या दशकात जे जागतिकीकरण आलं त्यामुळे माणसाच्या आयुष्यात एक भयंकर अस्वस्थता आली. म्हणजे तो एकटेपणा वाढला. हो, निसर्गाच्या कविता करण्याऐवजी या कवींनी शहरी विद्रुपीकरणाचे आणि यंत्रवत झालेल्या माणसाचे अतिशय वास्तववादी चित्रण केले. शहरी अस्वस्थता तर आपण पाहिली, पण खेड्यापाड्यातील साहित्याचं काय? आपला पुढचा प्रश्न तिकडेच जातोय. स्लाइड 45. ग्रामीण साहित्याच्या मर्यादा सांगा / स्पष्ट करा. कंसात 2016-2024-26. ग्रामीण साहित्याला खरोखर मर्यादा आहेत का? कसं आहे, कोणतंच साहित्य निर्दोष नसतं. समीक्षकांनी ग्रामीण साहित्याच्या काही मर्यादा नोंदवल्या आहेत. पहिली म्हणजे विषयांची पुनरावृत्ती. म्हणजे तेच विषय येतात. हो, दुष्काळ, कर्जबाजारीपणा याच विषयांभोवती कथा फिरतात. दुसरी मर्यादा म्हणजे हळवेपणा किंवा रडके चित्रण. आणि तिसरी मोठी मर्यादा म्हणजे बदलत्या गावाचं चित्रण नसणे. गावात जे नवीन तंत्रज्ञान आलंय त्याचं चित्रण साहित्यात तितक्या वेगाने आलं नाही. इथे मला थोडं थांबवायचंय तुम्हाला. या मर्यादांमध्ये बोलीभाषेचा अतिरेक हाही एक मुद्दा वाचायला मिळतो. पण मला सांगा, बोलीभाषेचा वापर तर साहित्याला जिवंत बनवतो ना, मग ती मर्यादा कशी? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. बोलीभाषेमुळे साहित्याला अस्सलपणा येतोच, पण मर्यादा तेव्हा येते जेव्हा या बोलीभाषेचा अतिरेक होतो. अच्छा, म्हणजे समजायला कठीण जातं. अगदी बरोबर. लेखकाने अशी काही शब्दकळा वापरली जी इतर प्रांतातील वाचकांना अजिबात समजत नाही, तर तिथे संवादाचा पूल तुटतो. हीच ती मर्यादा आहे. समजलं. संवादाचा पूल टिकवणं महत्वाचं. आता ही गावाची आणि शहराची दरी समजून घेण्यासाठी पुढचा प्रश्न घेऊया. स्लाइड 46. ग्रामीण आणि नागर समाजाचे वेगळेपण / भेद स्पष्ट करा. कंसात 2016, 2018, 2024, 26. साहित्यातून हा भेद कसा दिसतो? हा भेद खूप मूलभूत आहे. पहिला फरक व्यवसायाचा. ग्रामीण समाज शेतीवर अवलंबून असतो, तर शहरी समाज उद्योगांवर. बरोबर. दुसरा फरक जीवन पद्धतीचा. ग्रामीण भागात समूह जीवन असतं, लोक एकमेकांशी जोडलेले असतात. या उलट शहरात व्यक्तिवाद अधिक दिसतो. आणि मानसिकतेतही फरक असतो ना? हो, तर निसर्गावर अवलंबून असल्याने ग्रामीण माणूस अधिक सहनशील असतो, पण शहरात प्रचंड स्पर्धा असल्याने तिथे मानसिकता वेगळी असते. आणि भाषेचा फरक तर आहेच. बोलीभाषा विरुद्ध प्रमाणभाषा. म्हणजेच गाव जी फक्त नकाशावरचं ठिकाण नाहीये, तो एक विचार आहे. आपला पुढचा प्रश्न अतिशय समर्पक आहे. स्लाइड 47. ग्रामीणता म्हणजे काय? कंसात 2022-2023. ग्रामीणता ही एक जीवनदृष्टी आहे. केवळ एखाद्या खेड्यात राहणे म्हणजे कुणी ग्रामीण होत नाही. निसर्ग आणि संस्कृतीशी, तिथल्या मातीशी एकरूप होणे म्हणजे ग्रामीणता. साहित्याच्या संदर्भात सांगायचं तर कष्टकरी माणसांच्या जगण्याशी जोडलेलं जे साहित्य आहे त्यात ग्रामीणता असते. आणि या कष्टकरी माणसाचा विचार करताना आपण एका ऐतिहासिक टप्प्यावर येतो. स्लाइड 48. शेतकऱ्याचा आसूड कंसात महात्मा फुले या ग्रंथाचे महत्त्व / अधोगतीचे कारण. फुलेंनी हे मूळ कुठे शोधलं होतं? 1883 मधील हा ग्रंथ म्हणजे ग्रामीण साहित्याचा खऱ्या अर्थाने पाया आहे. विद्येविना मती गेली ही त्यांची ओळ आपल्याला माहितीच आहे. हो, खूप प्रसिद्ध आहे ती. या ओळीचा संदर्भ देऊन त्याने स्पष्ट केलं की शिक्षणाचा अभाव हेच शेतकऱ्यांच्या अधोगतीचे आणि शोषणाचे मुख्य कारण आहे. विज्ञान आणि शिक्षणाची गरज त्यांनी तेव्हाच ओळखली होती. किती दूरदृष्टी होती त्यांची. पण फुलेंनी हा पाया रचला तरी ग्रामीण साहित्याला विरोध झालाच ना? आपला पुढचा प्रश्न तोच आहे. स्लाइड 49. ग्रामीण साहित्यावरील खोटे आरोप स्पष्ट करा. कंसात 2023-2025. हे खोटे आरोप कोणते होते? प्रामुख्याने 3 खोटे आरोप झाले. पहिला, प्रादेशिकतेचा आरोप. म्हणजे हे साहित्य फक्त एका प्रदेशापुरतं मर्यादित आहे असं म्हटलं गेलं, जे की चुकीचं आहे. अगदी. दुसरा आरोप होता की यात कलात्मकता नसून केवळ कच्चा अनुभव आहे. पण रांगड्या अनुभवातही एक सौंदर्य असतं. आणि तिसरा गैरसमज म्हणजे हे केवळ शेतकऱ्यांचे साहित्य आहे. पण त्यात तर संपूर्ण ग्रामीण जीवन येतं ना? हो ना. बलुतेदार, श्रमिक या सगळ्यांचं चित्रण त्यात असतं. त्यामुळे हे आरोप टिकत नाहीत.
बरोबर. हे आरोप खोडून काढताना आपल्याला पुन्हा फुलेंकडे जावं लागतं. स्लाइड 50. महात्मा फुलेंचे लेखन म्हणजे ग्रामीण साहित्याचा पहिला सशक्त आविष्कार चर्चा करा 2024. फुलेंनी असं काय वेगळं केलं? फुलेंनी साहित्याला काल्पनिक जगातून वास्तवादी जमिनीवर आणलं. हा वास्तवाचा शोध होता. म्हणजे राजाराणीच्या गोष्टी बंद झाल्या. हो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी रांगड्या लोकभाषेचा वापर करून खऱ्या अर्थाने भाषिक क्रांती केली. म्हणूनच तो पहिला सशक्त आविष्कार मानला जातो. आणि यातूनच पुढे चळवळ उभी राहिली. स्लाइड 51. ग्रामीण साहित्याची चळवळ आणि ग्रामीण साहित्य 2016. ही चळवळ कशी पोहोचली तळागाळापर्यंत? दुर्लक्षित अनुभवांना साहित्यात मानाचं स्थान मिळवून देण्याचेच या चळवळीचे उद्दिष्ट होते. आणि मासिके तसेच साहित्य संमेलनांच्या माध्यमातून खेड्यापाड्यात या साहित्याचा प्रसार झाला. अच्छा, म्हणजे संमेलनांमुळे ते गावागावात गेलं. हो, आणि तिथून नवे लेखक तयार झाले. या चळवळीने ज्या संस्कृतीला शब्द दिले त्याबद्दल आपला पुढचा प्रश्न आहे. स्लाइड 52. ग्रामीण संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करा 2018. या संस्कृतीचा कणा कोणता? ग्रामीण संस्कृतीचा कणा आहे सहवीर्य करवावही, म्हणजे एकत्र काम करण्याची वृत्ती. ही सामूहिकता तिथे दिसते. दुसरं म्हणजे निसर्गाशी आणि ऋतुचक्राशी असलेले अत्यंत घट्ट नाते. आणि तिसरं म्हणजे त्यांच्या धार्मिक श्रद्धांचं महत्त्व. हे या संस्कृतीचे मुख्य पैलू आहेत. पण ही सामूहिकता आजच्या काळात टिकून आहे का? आपला पुढचा प्रश्न अस्वस्थ करणार आहे. स्लाइड 53. शहर व खेडे यातील विभाजने कशामुळे वाढली 2022. औद्योगिकीकरणामुळे शहरांचा वेगाने विकास झाला आणि खेड्यांकडे दुर्लक्ष झालं. दुसरं कारण म्हणजे सुविधांचा अभाव, जसे की शिक्षण आणि आरोग्य. हो, गावात त्या सुविधा नसतातच. आणि याचा परिणाम म्हणून उपजीविकेसाठी झालेलं मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर. म्हणजे एकाच देशात दोन वेगळे जग निर्माण झाल्यासारखे आहे, नाही का? अगदी बरोबर. या विस्थापनाच्या दुःखात गावाची ओळख जिवंत ठेवते ती तिथली भाषा. स्लाइड 54. ग्रामीण भाषेचे वेगळेपण स्पष्ट करा 2025. ही भाषा वेगळी कशी आहे? ग्रामीण भाषेचं वैशिष्ट्य म्हणजे ती कृत्रिम नसते, ती रांगडी असते. तिच्यात एक विशिष्ट प्रकारची लय आणि नाद असतो. म्हणी आणि वाक्प्रचार वगैरे. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिची प्रादेशिक विविधता. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, प्रत्येक भाषेचा बाज वेगळा आहे. भाषेच्या आणि शोषणाच्या या चर्चेतून आपण आता एका अत्यंत प्रखर प्रवाहाकडे वळतोय. स्लाइड 55. दलित साहित्याची संकल्पना /स्वरूप /टिप 2018-26. हा प्रवाह कसा होता? जातीय व्यवस्थेमुळे शोषित झालेल्या वर्गाचे हे साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ही याची प्रमुख प्रेरणा आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे केवळ दुःखाचं चित्रण नसून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा तो एक विद्रोह आहे. दुःखाचं भांडवल न करता विद्रोह पुकारणं हे खूप शक्तिशाली आहे. या विद्रोहाच्या मुळाशी काय आहे? स्लाइड 56 तोच प्रश्न विचारते. 56. दलित साहित्यातील आत्मभान म्हणजे काय 2024-2025. आत्मभान म्हणजे स्वतःचे मानवी मूल्य आणि हक्क यांची जाणीव. आपण कोणाचे गुलाम नसून स्वतंत्र व्यक्ती आहोत हे भान येणं. अच्छा, म्हणजे स्वतःची ओळख पटणं. हो, जे दलित लेखकांच्या आत्मचरित्रांमधून आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळतं. स्वतःला माणूस म्हणून ओळखणं ही मोठी क्रांतीच आहे. या क्रांतीचा मागोवा घेताना पुढचा प्रश्न येतो. स्लाइड 57. दलित साहित्य चळवळीतील महात्मा फुले यांचे योगदान 2023. इथे फुलेंचं स्थान कसं ठरतं? महात्मा फुलेंनी आधुनिक दलित साहित्याचा खऱ्या अर्थाने पाया रचला. गुलामगिरीसारख्या ग्रंथातून आणि सत्यशोधक समाजातून त्यांनी शिक्षणाचा मार्ग दाखवला. म्हणजे त्यांनी दिशा दाखवली. अगदी. त्यांचा मानवतावाद हाच पुढे या साहित्याचा मुख्य वैचारिक आधार बनला. इथे एक अतिशय नाजूक संदर्भ येतो. स्लाइड 58. महात्मा गांधींविषयी दलित चळवळीतील योगदानाबद्दल 2016-2023. या दोन विचारधारेत साहित्याच्या पातळीवर कसा संवाद दिसतो?
तटस्थपणे पाहायचं झालं तर गांधीजींनी हरिजन ही संकल्पना मांडली आणि अस्पृश्यता निवारणाचं काम केलंय. पण साहित्यात वेगळी भूमिका आहे का? हो, दलित साहित्य हे गांधीजींच्या हृदय परिवर्तनाच्या भूमिकेपेक्षा आंबेडकरांच्या न्याय आणि हक्कांच्या भूमिकेला स्वतःच्या जास्त जवळचे मानते. हे साहित्यातून स्पष्ट दिसतं. अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण. या लढाईची भाषा कशी होती? स्लाइड 59 दलित साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्य /टीप 2016-2024. ही भाषा अनुभवाला भेडणारी आणि कृत्रिमता नसलेली आहे. पारंपरिक मराठीपेक्षा वेगळी. संताप व्यक्त करण्यासाठी तिच्यात एक प्रकारचा रांगडेपणा आलेला दिसतो. म्हणजे पारंपरिक मराठीत नसलेले नवीन शब्द यात आले का? हो, नक्कीच. नवीन जगण्याचे, संघर्षाचे अनेक शब्द या साहित्याने मुख्य प्रवाहात आणले. आता आपण आपल्या या संदर्भाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपला शेवटचा प्रश्न स्लाइड 60. दलित म्हणजे काय? 2018-2023 या शब्दाचा अर्थ आत्ता कसा विस्तारला आहे? दलित म्हणजे केवळ विशिष्ट जातीत जन्मलेला व्यक्ती नव्हे, तर ज्याचे आर्थिक किंवा सामाजिक शोषण झाले आहे असा कोणीही व्यक्ती. म्हणजे यात खूप मोठा वर्ग येतो. अगदी. आणि साहित्यात हा शब्द आता लाचारीचा राहिला नसून तो संघर्षाचा आणि क्रांतीचा एक अतिशय ताकदवान प्रतीक बनला आहे. वा, लाचारी वाही तर संघर्ष. दलित साहित्यात प्रकट होणाऱ्या दलित जाणीवांचे 5 विशेष. याचं उत्तर द्यायचं झालं तर हे 5 विशेष खूप स्पष्ट आहेत. पहिलं म्हणजे विद्रोह. विद्रोह म्हणजे विषम समाज व्यवस्थेला दिलेलं आव्हान. अगदी बरोबर. दुसरं विशेष आहे नाकार, म्हणजे जुन्या आणि जाचक रूढी परंपरांना पूर्णपणे नाकारणे. अच्छा. तिसरा मुद्दा आहे मानवतावाद. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देणे हा याचा गाभा होता. खरंय. आणि चौथा विशेष म्हणजे अनुभव प्रामाण्य. म्हणजे केवळ कल्पनेच्या जगात न रमता स्वतःच्या दाहक अनुभवावर साहित्याची मांडणी करणे. आणि पाचवा आणि शेवटचा विशेष म्हणजे क्रांतीची ओढ. क्रांतीची ओढ म्हणजे थोडक्यात परिस्थिती नुसती मांडायची नाहीये, तर ती बदलण्याची जिद्द ठेवायची. अगदी तसंच. म्हणजे हे एखाद्या ज्वालामुखीसारखे आहे जो केवळ धगधगत नाही, तर जुनाट डोंगर नष्ट करून नवी जमीन तयार करण्याची मागणी करतो, नाही का? क्या बात आहे. खूपच अचूक उपमा दिलीत तुम्ही. चला, आता क्रमाने स्लाइड 3 मधील प्रश्न वाचतो. प्रश्न असा आहे, दलित साहित्यातील विद्रोह स्पष्ट करा. दलित साहित्यातील विद्रोह हा केवळ भाषिक विद्रोह नव्हता. तो खऱ्या अर्थाने मुक्तीचा लढा होता. मुक्तीचा लढा म्हणजे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची धडपड. होय. आणि यात प्रस्थापित साहित्याला स्पष्ट नाकार होता. तोपर्यंत साहित्यात जे मध्यमवर्गीय आणि स्वप्नरंजक जग दाखवलं जायचं त्याला हे अत्यंत रोखठोक उत्तर होतं. म्हणजे तुमचं हे खोटं जग आम्हाला मान्य नाही असं ठणकावून सांगणं. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक स्वरूपात्मक बदल होता. देव, धर्म आणि नशीबवाद या सगळ्यांवर प्रहार करून मानवी कर्तृत्वाला महत्त्व देण्याचं काम या विद्रोहाने केलं. म्हणजे हा लढा केवळ कागदावरचा नसून तो खऱ्या अर्थाने एक मानसिक आणि वाङ्मयीन लढा आहे. बरोबर? 100%. माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवणारा हा लढा होता. आता या विद्रोहातूनच स्वतःचा शोध घेण्याची प्रक्रिया कशी सुरू झाली हे आपण पुढच्या प्रश्नांतून पाहूया. मी स्लाइड 4 मधील प्रश्न वाचतो. हो, नक्की. प्रश्न आहे, दलित साहित्यातील आत्मशोध कोणत्या स्वरूपात प्रकट होतो? कसं आहे, जेव्हा जुनी व्यवस्था मोडते तेव्हा नवा शोध सुरू होतोच. यात सर्वात आधी अस्तित्वाचा प्रश्न विचारला जातो. म्हणजे मी कोण आहे किंवा माझे समाजात काय स्थान आहे असे प्रश्न. बरोबर. आणि यातूनच पुढे इतिहासाचं पुनर्मांडन केलं जातं. अच्छा, स्वतःचा इतिहास नव्याने लिहिणे? हो, स्वतःचा गौरवशाली इतिहास शोधून कोणताही न्यूनगंड न बाळगता तो जगासमोर आणणे. आणि या आत्मशोधाचा तिसरा आणि सर्वात प्रभावी टप्पा म्हणजे आत्मचरित्रांचा उदय. हो, जसं की बलूत किंवा उचल्या यांसारखी पुस्तके. अगदी बरोबर ओळखलत. यांसारख्या लेखनातून स्वतःला शोधण्याचा आणि समाजाला वास्तवाची ओळख करून देण्याचा एक मोठा प्रवास सुरू झाला. खूपच प्रभावी. आता याच वास्तवाच्या संदर्भात मी स्लाइड 5 मधील प्रश्न वाचतो. ठीक आहे. प्रश्न असा आहे, वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे विवेचन करा. यासाठी मी बाबूराव बागुल यांच्या मरण स्वस्थ होत आहे या कथेचं विवेचन करेन. बापरे, ही कथा तर प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. हो ना.
या कथेत झोपडपट्टीचं जे वास्तव आलंय, शोषित वर्गाचा जो विदारक संघर्ष आलाय, तो अंगावर काटा आणतो. गरिबी आणि हतबलता माणसाला कशी पोखरते हे यात दिसतं. म्हणजे भूक माणसाला कसे हतबल करते त्याचे हे नग्न दर्शन आहे. अगदी तसंच. आणि या कथेची जी आक्रमक शैली आहे ना, ती वाचकाला थेट भिडते, विदारक सत्याची जाणीव करून देते. खरंय, याचा परिणाम असा होतो की वाचक पूर्णपणे अंतर्मुख होतो आणि प्रस्थापित व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. हो, मला वाटतं ही कथा म्हणजे शतकानुशतके झाकून ठेवलेला आरसा अचानक समाजासमोर धरल्यासारखी आहे. खूपच सार्थ वाक्य बोललात. हा आरसा समाजाला स्वतःचा खरा चेहरा दाखवतो. आता दलित साहित्याच्या या दाहक वास्तवानंतर आपण वळूया अभिव्यक्तीच्या दुसऱ्या अत्यंत प्रभावी माध्यमाकडे. म्हणजे मराठी नाटक आणि रंगभूमी. अगदी बरोबर. मी आता स्लाइड 6 मधील प्रश्न वाचतो. प्रश्न आहे, कोणत्याही 5 नाटककारांची नावे लिहा. मराठी रंगभूमीला समृद्ध करणारे अनेक दिग्गज आहेत, पण आपण 5 प्रमुख नाटककार आणि त्यांच्या कलाकृती पाहूया. नक्कीच. पहिले म्हणजे वि.वा. शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज. त्यांचं नटसम्राट कुणाला माहीत नाही. आहाहा, अजरामर कलाकृती. तर कानेटकर, हो. त्यांचं रायगडाला जेव्हा जाग येते. चौथे पु ल देशपांडे, ज्यांची ती फुलराणी आणि तुझं आहे तुझ्यापाशी अत्यंत गाजली. आणि पाचवे आहेत महेश एलकुंचवार. त्यांचं वाडा चिरेबंदी हे नाटक एक मैलाचं दगड आहे. खरंच, ही सगळी नावं मराठी रंगभूमीचे आधारस्तंभ आहेत. आता या रंगभूमीच्या स्वरूपाबद्दल स्लाइड 7 मधील प्रश्न वाचतो. ठीक आहे. प्रश्न आहे, मराठी रंगभूमीचे वेगळेपण, स्वातंत्र्योत्तर स्वरूप. स्वातंत्र्योत्तर काळात रंगभूमीने प्रायोगिकतेवर प्रचंड भर दिला. तोवर चालत आलेला पौराणिक व ऐतिहासिक साचा मोडून थेट सामाजिक आणि मानसिक प्रश्नांना हात घातला. अच्छा, म्हणजे जुन्या चौकटी मोडल्या. अगदी. दुसरं वेगळेपण म्हणजे वास्तववादी चित्रण. जसं तेंडुलकरांसारख्या नाटककारांनी समाजातील हिंसा आणि मध्यमवर्गीय दांभिकतेचं उघड चित्रण केलं. बापरे, ते पचवायला खूप जड गेलं असेल तत्कालीन समाजाला. हो, पण ते गरजेचं होतं. याशिवाय लोककलांचा आधुनिक वापर हेही एक वेगळेपण. घाशीराम कोतवालमध्ये जसा दशावतार आणि कीर्तन यांचा वापर झाला. म्हणजे जुन्याच कला पण नव्या आशयासाठी. अगदी बरोबर. आणि यात नाट्यसंस्थांचं योगदान विसरून चालणार नाही. रंगायन, आविष्कार यांसारख्या संस्थांनी नव्या विचारांना व्यासपीठ दिले. हे ऐकताना मला वाटते की स्वातंत्र्योत्तर काळात नाटक हे एका साध्या पारंपरिक चित्राकडून थेट प्रेक्षकांना विचार करायला लावणाऱ्या एका 3D अनुभवाकडे वळलं. क्या बात है. हा 3D अनुभव प्रेक्षकांना मुळापासून हलवून सोडणारा होता. आता रंगभूमीच्या या व्यापक बदलानंतर एकांकिकांसारखे प्रकार आणि नाट्यसंस्था यांनी कोणता सूक्ष्म बदल घडवून आणला ते पाहूया. मी स्लाइड 8 मधील प्रश्न वाचतो. हो, वाचा. प्रश्न आहे, झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारित आहे? झुंबर या एकांकिकेचा मुख्य विषय आहे मानवी नातेसंबंधांमधील गुंतागुंता आणि मानसिक संघर्ष. अच्छा, म्हणजे हा बाहेरचा नाही तर आतला संघर्ष आहे. बरोबर. पात्रांच्या मनातील हे मानसिक द्वंद्व, समाजाच्या अपेक्षा आणि स्वतःची ओढाताण हे यात खूप प्रभावीपणे आलंय. आणि एकांकिका असल्यामुळे यातली संवादफेकीही खूप महत्वाची असेल, नाही का? नक्कीच. संवादफेक अत्यंत प्रभावी आणि धारदार आहे. कमीत कमी पात्रांतून अत्यंत गंभीर आशय मांडणे ही या एकांकिकेची आशय घनता आहे. म्हणजे कमी वेळात मोठा परिणाम. आता मगाशी तुम्ही एका नाट्यसंस्थेचा उल्लेख केला होता. त्याबद्दल स्लाइड 9 मधील प्रश्न आहे. मी वाचतो. ठीक आहे. प्रश्न आहे, रंगायन ही नाट्यसंस्था टीप लिहा. रंगायन ही खऱ्या अर्थाने प्रायोगिक रंगभूमीची दिशादर्शक संस्था होती. तिची स्थापना 1960च्या दशकात झाली. विजया मेहता आणि अरविंद देशपांडे यांनी यात पुढाकार घेतला. म्हणजे इथून प्रायोगिक नाटकांची सुरुवात झाली असं म्हणता येईल? हो, त्यांनी व्यावसायिक चौकटीपलीकडे जाऊन नवे विषय आणि सादरीकरण यावर भर दिला. अच्छा, आणि जागतिक साहित्याशी पण त्यांची नाळ जोडलेली होती का? हो, तर जागतिक साहित्याची ओळख हे त्यांचं एक मोठं योगदान. गाजलेल्या जागतिक नाटकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आणि ते भारतीय मानसिकतेशी जोडून सशक्तपणे सादर केले. खूपच महत्त्वपूर्ण योगदान आहे हे. आता याच एकांकिकांच्या प्रवाहातल्या एका अत्यंत दाहक विषयाकडे वळूया. मी स्लाइड 10 मधील प्रश्न वाचतो. नक्की. प्रश्न आहे, घोटभर पाणी या एकांकिकेमध्ये कोणता विषय रेखाटला आहे? वरकरने पाहता यात भीषण पाणी टंचाई दिसते.
दुष्काळाची दाहकता आणि एका पाण्यासाठीची वणवण यात मांडली आहे. पण मला वाटतं हा फक्त पाण्याचा प्रश्न नाहीये. अगदी बरोबर ओळखलत. यातला खरा संघर्ष आहे सामाजिक विषमता. उच्च नीच भावनेतून निर्माण होणारा हा एक कृत्रिम संघर्ष आहे. म्हणजे पाणी कुणाला मिळणार आणि कुणाला नाही हे समाज ठरवणार. होय. आणि म्हणूनच हा प्रश्न केवळ तांत्रिक उरत नाही, तर तो मानवी प्रतिष्ठा आणि जगणे यांच्याशी जोडला जातो. बापरे, म्हणजे पाण्याचा एक थेंब इथे मानवी प्रतिष्ठेचे आणि अस्तित्वाच्या लढ्याचे किती मोठे प्रतीक बनतो. अगदी तेच. माणसाने माणसाला पाण्यावरून नाकारणे हे किती भीषण असू शकतं हेही एकांकिका दाखवून देते. हे सर्व सामाजिक आणि मानसिक बदल घडत असताना मुंबईसारख्या महानगराने आणि तिथल्या चळवळींनी साहित्यात कोणती भर घातली ते आता आपण पाहूया. मी स्लाइड 11 मधील प्रश्न वाचतो. हो, घ्या. प्रश्न आहे 1960 नंतरच्या मुंबईच्या नाट्य संस्थेची माहिती. ह्यात सर्वात आधी नाव येतं ते आविष्कार संस्थेचं. सुलभा आणि अरविंद देशपांडे यांनी रंगभूमी वाढवण्याचं मोठं काम इथे केलं. आणि छबिलदास चळवळ सुद्धा याच काळातली ना? हो. दादर येथील शाळेतून सुरू झालेली ही छबिलदास चळवळ प्रायोगिक व बंडखोर नाटकांना हक्काची जागा मिळवून देणारी ही चळवळ होती. दिवसा शाळा आणि रात्री नाटकांचे प्रयोग. बरोबर. आणि इथेच नवे नाट्यप्रयोग घडले. अमोल पालेकर, सत्यदेव दुबे यांनी छिन्न, शांतता कोर्ट चालू आहे ह्यांसारखे प्रयोग इथे यशस्वी केले. मुंबईचा हा सांस्कृतिक चेहरा खरोखरच भारावून टाकणार आहे. याच मुंबईचे आणखी काही पैलू पुढच्या प्रश्नात आहेत. मी स्लाइड 12 मधील प्रश्न वाचतो. ठीक आहे. प्रश्न आहे संजय पवार व जयंत पवार यांच्या नाटकांची नावे व विषय. हे दोन अत्यंत महत्वाचे नाटककार. संजय पवार यांच्या नाटकांचा मुख्य विषय होता राजकीय व सामाजिक भाष्य. म्हणजे व्यवस्थेवर टीका. हो. समाजातील विसंगतीवर टोकदार व उपरोधिक भाष्य. त्यांचं कोण म्हणतं टक्का दिला हे नाटक याचं उत्तम उदाहरण आहे. आणि जयंत पवार? जयंत पवार यांनी कामगार व चाळ संस्कृती रंगभूमीवर आणली. गिरणी कामगारांचे जीवन आणि गुन्हेगारी जगत हे त्यांच्या अधांतर या नाटकातून अत्यंत वास्तववादीपणे पुढे आलं. म्हणजे या दोघांनीही मुंबईच्या महानगरीय जीवनाचे अतिशय वास्तववादी चित्रण रंगभूमीवर आणले. अगदी बरोबर. आता एक अत्यंत मूलभूत पण महत्वाचा प्रश्न. आपण नाटक आणि रंगभूमीबद्दल इतकं बोललो, त्याबद्दलच स्लाइड 13 मध्ये प्रश्न आहे. तो वाचतो. हो, वाचा. प्रश्न आहे नाटक व रंगमंच म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर नाटक हे एक साहित्यिक रूप आहे. म्हणजे लेखकाने लिहिलेली संवादात्मक संहिता. अच्छा, जे कागदावर असतं ते नाटक. आणि रंगमंच हे सादरीकरणाचे स्थान आहे. ते एक प्रत्यक्ष व्यासपीठ असतं जिथे प्रकाश योजना, नेपथ्य असतं. म्हणजे यांचा परस्पर संबंध असा आहे की नाटक हा वाङ्मय प्रकार आहे, तर रंगमंच त्याला दृश्य आणि जिवंत स्वरूप देतो. अगदी बरोबर. लेखकाचे शब्द रंगमंचावर आल्यावर श्वास घेऊ लागतात. क्या बात आहे. आता आपण या काटेकोर पद्धतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. मी स्लाइड 14 मधील प्रश्न वाचतो. हो, नक्की. प्रश्न आहे अरुण साधू यांच्या मुंबई विस्तारची वैशिष्ट्ये लिहा. अरुण साधू यांनी यात महानगरीय वास्तव खूप सूक्ष्मपणे टिपले आहे. भौगोलिक वाढीसोबत आलेल्या गुंतागुंतीच्या सामाजिक वास्तवाचे हे चित्रण आहे. म्हणजे नुसती शहरवाडीची कथा नाही, तर त्यामागचं राजकारण पण. होय. त्यांचा दुसरा मुद्दा तोच आहे राजकीय पैलू आणि कोंडी. विकासामागील राजकारण, भूमाफिया आणि सामान्य माणसाची यात होणारी कोंडी हे त्यांनी स्पष्ट केलंय. आणि त्यांची ती विशिष्ट लेखनशैली. बरोबर. पत्रकारितेची अचूक शैली. साधू स्वतः पत्रकार असल्याने या वास्तवाचे संशोधनात्मक आणि अत्यंत अचूक दर्शन यात घडते. म्हणजे हे एखाद्या अत्यंत गोंधळलेल्या, वेगाने वाढणाऱ्या शहराची नाडी एका पत्रकाराच्या स्टेथोस्कोपमधून तपासण्यासारखी आहे. क्या बात है. अगदी समर्पक उपमा दिलीत तू. दलित साहित्यात प्रकट होणाऱ्या दलित जाणीव